अक्षदा आज आले, पण आमचं असं म्हणणं आहे, अक्षदा आज आमच्या गावात आमदार म्हणून चाललेत. कारण फक्त औपचारिकता बाकी आहे त्यांची विजयाची. आणि जसं शिवाजी कर्डिले साहेबांचं मी ज्यावेळेस पहिल्यांदा भाषण ऐकलं होतं, जसं मला कळतं तसं त्यावेळेस ते निवडून आले ना, त्यावेळेस त्यांनी भाषण असं केलं आमच्या गावामध्ये की जे इलेक्शन असतं 1 महिनाभर 15 दिवस ते इलेक्शन असतं. फक्त एकदा इलेक्शन झाल्यानंतर मी हा पूर्ण तालुक्याचा आमदार आहे. मी कोणत्या एका पक्षाचा आमदार नाही, काँग्रेसचा नाही, नाही शिवसेना नाही. ही जनता हा माझा पक्ष आहे आणि जनतेचं कुठलंही काम कोणत्याही पक्षात जरी माणूस गेला तर ते त्या माणसाचं काम करून द्यायचे. हे 6 महिन्यात हीच प्रतिजी आम्हाला अक्षयदादाच्या मार्फत आलेली आहे. तर कोणताही माणूस गेला तर ते त्या माणसाचं काम करून द्यायचं की हा कोणत्या पक्षाचा आहे, हा तू कोणत्या पक्षाचा, हा विचार होत नाही. तसं जर पाहिलं गेलं तर कोण आरोप करायचा नाही. पण इतर ठिकाणी असं होतंय की काम करण्याच्या अगोदर आहे ना विचारलं जातं कोणत्या पक्षाचा आहे, किंवा गावात विचारलं जातं की तू कोणत्या पक्षाचा आहे. मग गावातले काही लोक जे असतात विरोधातली ते सांगतात बघ ह्या पक्षाचा माणूस आहे, याचं काम करू नका. तसं अक्षयदादा असतील किंवा शिवाजीराव कर्डिले साहेब असतील, असे यांच्याकडे अनेक अशी माणसं येऊन गेले जे विरोधातली की त्यांची सुद्धा कामं शिवाजीराव कर्डिले साहेबांनी केले आहेत आणि तेच अक्षयदादा करू राहिले. ज्या पद्धतीने आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी आपल्या गावासाठी काम केलेलं आहे, त्याच पद्धतीने अक्षयदादा काम करतील असं वाटतं? हो, 100% अक्षयदादा काम करेल. कारण हे आम्ही 6 महिन्यात बघितलंय. आमची डीपी 200चा ट्रान्सफॉर्मर हा जळाला होता, तर खूप प्रयत्न करून तो मिळत नव्हता. आम्ही वांबोरी आमचे मित्र म्हणजे आपले कर्डिले साहेब जवळचे विनीची धसाळ असतील यांच्या मार्फत आम्ही त्यांना घेऊन कर्डिले साहेब अक्षयदादाला भेटलो होतो. तर अक्षयदादा त्यांनी सांगितलं का 200 ट्रान्सफॉर्मर खूप वाईट परिस्थिती आहे. तर अक्षयदादाने फोन करून सांगितलं की हा ट्रान्सफॉर्मर 2 दिवसात आम्हाला भेटला पाहिजे, कारण खूप अवघड परिस्थिती म्हणून. तर आम्हाला 2 दिवसात परत ट्रान्सफॉर्मर आला होता. म्हणजे हे काम फोन लावलं का लगेच काम तिथपर्यंत करून. आता आपण आपल्या समोरच बघितलं, पंचनामे राहिले होते, एका शेतकऱ्याने सांगितली तक्रार, तर त्यांनी लगेच फोन करून तहसीलदार नैवेद्य फोनवर सूचना केली की जे राहिले आहे ते पंचनामे करून घ्या म्हणून. अक्षयदादांची विजयाची खात्री 100%, 1001%